राज्याच्या कोणत्या प्रश्नांवर, समस्यांवर हे महाशय गांभीर्याने त्यांनी काम केलंय. टेंडर, ठेकेदारांकडून पैसे गोळा करणं, लोकांना पैसे वाटणं, पक्ष फोडणं. अजित पवार ही तेच करतात, एकनाथ शिंदे तेच करतात आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तेच करतायत. राज्याचे प्रश्न सोडवायचे कोणी, राज्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची कोणी, या संदर्भात त्यांच्याकडे काय कोणतं प्लान आहे असं मला वाटत नाही. आहेत ना आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लग्न सोहळ्यामध्ये आहे तिकडल्याच. काल कुंभमेळा झाला, आता लग्न सोहळे होतील. काल मुख्यमंत्री नाशिकमध्ये आहेत, काल बैठक सुद्धा घेतली. आपण म्हटलं होतं 6,500 कोटींचे टेंडर काढलेलं आहे. आणखी विकास मोठ्या प्रमाणात 6,500 कोटीपैकी किती हजार कोटीचं प्रत्यक्ष काम होणार आहे. कुंभमेळा, या कुंभमेळ्यात 10 ते 15,000 कोटीचा खुर्गा ओढणार आहे. हे आमचं एक सांस्कृतिक धरोहर आहे. कुंभमेळा तो उत्तम पद्धतीनं पार पडला पाहिजे. पण कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रयागराजपासून नाशिकपर्यंत सरकारी पैशाची कशी लूट होणार आहे हे तुम्ही पाहायला पाहिजे. प्रयागराजमधले सगळे ठेकेदार हे गुजरातमधून आले होते, मला माहिती असं. अगदी नौका, ट्रॅव्हलिंग